शानदार रहा रंगारंग मराठी पत्रकार संघ का पत्रकारिता पुरस्कार वितरण समारोह। भाऊ तोरसेकर को जीवन गौरव व श्रीमंत माने को राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान। गीता तिवारी को विभाग स्तरीय तथा चापोरकर को और भुजबल को जिला स्तरीय पुरस्कार मिला। हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के सोमेश्वर पुसतकर सभागार में हुआ पुरस्कारों का वितरण। पत्रकारिता सहित विभिन्न क्षेत्रों के गणमान्यों की समारोह में रही उपस्थिति। गत रोज जिला मराठी पत्रकार संघ द्वारा स्थानीय हनुमान व्यायाम प्रसारक मंडल परिसर स्थित स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागार में पत्रकारिता पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया गया, जो अपने आप में बेहद शानदार व रंगारंग रहा। जिला मराठी पत्रकार संघ द्वारा प्रतिवर्ष दिए जाने वाले पत्रकारिता पुरस्कार के तहत वर्ष 2024 के विविध पुरस्कारों की घोषणा पत्रकार दिवस की पूर्व संध्या पर जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष व दैनिक अमरावती मंडल के संपादक अनिल अग्रवाल द्वारा की गई थी, जिसके तहत 30 वर्ष से अधिक पत्रकारिता का अनुभव रखने वाले तथा इन दिनों स्वतंत्र पत्रकारिता के तौर पर बेहतरीन कार्य कर रहे वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर को मराठी पत्रकार संघ का जीवन गौरव पुरस्कार, लोकमत नागपुर के संपादक व वरिष्ठ पत्रकार श्रीमंत माने को राज्य स्तरीय पत्रकारिता पुरस्कार, दैनिक भास्कर नागपुर की विदर्भ इंचार्ज गीता तिवारी को विभाग स्तरीय पत्रकारिता पुरस्कार, दैनिक सकाल के अमरावती जिला प्रतिनिधि सुरेंद्र चापोरकर को जिला स्तरीय पत्रकारिता पुरस्कार तथा दैनिक देशोन्नति के धामणगांव रेलवे तहसील प्रतिनिधि मंगेश भुजबल को जिला स्तरीय पत्रकारिता पुरस्कार गणमान्य अतिथियों के हाथों समारोहपूर्वक प्रदान किया गया। जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष व प्रेस काउंसिल ऑफ इंडिया के पूर्व सदस्य तथा दैनिक अमरावती मंडल के प्रबंध संपादक अनिल अग्रवाल की अध्यक्षता में आयोजित पुरस्कार वितरण समारोह में बतौर प्रमुख अतिथि राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे, अमरावती संसदीय क्षेत्र के सांसद बलवंत वानखड़े, पूर्व मंत्री बच्चू कडू, श्री शिवाजी शिक्षा संस्था के कार्यकारिणी सदस्य हेमंत कालमेघ, इनके सहित बतौर सत्कार मूर्ति वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व श्रीमंत माने मंचासीन थे। कार्यक्रम के प्रारंभ में सभी गणमान्य अतिथियों द्वारा आद्य मराठी पत्रकार व दर्पणकार बालशास्त्री जांभेकर की प्रतिमा का पूजन और दीप प्रज्वलन किया गया। उसके उपरांत जिला मराठी पत्रकार संघ के पदाधिकारियों द्वारा सभी गणमान्य अतिथियों एवं सत्कार मूर्तियों का पुष्पगुच्छ प्रदान कर भावपूर्ण सत्कार किया गया। इसके उपरांत पुरस्कार्थियों के नामों की घोषणा करने के साथ ही गणमान्य अतिथियों के हाथों सभी पुरस्कारों व सत्कार मूर्तियों को पुरस्कार प्रदान किए गए, साथ ही उनका भावपूर्ण सत्कार किया गया। जिसके उपरांत समारोह में उपस्थित गणमान्य अतिथियों ने अपने समायोचित विचार व्यक्त करते हुए जिला मराठी पत्रकार संघ द्वारा शुरू की गई पुरस्कार वितरण की परंपरा की मुक्त कंठ से सराहना की। तुमच्या मुलाचा गणित कच्चा आहे, त्याला शिकवणी लावावी लागेल असा आजचा शिक्षक सांगतो। आणि एम.डी. कुलकर्णी सरांनी आम्ही 9वीत असताना 7 मुलांना घरी चिठ्ठी शाळेच्या वार्षिक रिझल्ट बरोबर पाठवली की या मुलांना मे महिन्याची सुट्टी नाही, यांनी मे महिन्यात सुद्धा शाळेत यायचे आणि 1.5 महिना ते आम्हाला गणित शिकवत होते। फी नाही घ्यायची, फी नाही। आम्ही सकाळी 9 वाजता त्यांच्या घरी जायचो, पोहे शिरा चहा काय असेल तो करून शाळेत यायचो। दुपारी 3 वाजता आम्ही घरी जायचो, त्यांचंच खाल्लं, फी नाही। हा शिक्षक आज उरला नाही, आज शिक्षक पेशेवर झाले। आणि त्यावेळेला मला आठवतं शाळेत अनुदान नव्हती, सगळ्या शाळांना अनुदान नव्हतं। वर्गणी काहीतरी फी जमेल त्यातून शिक्षकांना जमेल तसा पगार मिळायचा, तर हाडाचं शिक्षक, हाडाचे शिक्षक हा जो भाग आहे ना, तो पत्रकार म्हणजे काय असतो? पत्रकार करिअर झालं की संपलं। मला आता मगाशी यांनी दुपारी प्रश्न विचारला की कधीपर्यंत मी खाणार, म्हणजे मी मरेपर्यंत पत्रकार राहणार। तर मी पत्रकार आहे, स्वभावाने आहे। माझा आता डोळा खराब झालाय, मी लिहू शकत नाही, वाचू शकत नाही। सुदैव माझं की मला हे नवीन मीडिया मिळाला, बडबडतो, बोलतो, योगायोगाने मिळाला। पण नाहीतर अवघड होतं ना। मी 19 वर्ष एका वर्तमानपत्राचा अग्रलेख लिहिलो, मी त्यांना आता 2021 मध्ये सांगितलं जमत नाही मला, एक डोळ्याने काम करणं काम करतो। पण तुम्हाला गंमत वाटेल, मी अमेरिकेत होतो 3 महिने, अमेरिकेतून सुद्धा अग्रलेख लिहितो। आणि त्यातला एक अनुभव, नाव नाही सांगत पेपरचं, एक अनुभव असा की मी अग्रलेख पाठवला होता तिथून स्कॅन करून वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी इंटरनेटवर बघतो, अरे मी कधी भलतंच छापलं।
मला असं संतापाला मी फोन केला, त्यानं शिव्या घातल्या. म्हणजे मी बसलोय 16,000 किलोमीटर लांब आणि मी जे लिहिलंय त्या दिवशी मुंबईत वेस्टर्न रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले ना, तशी घटना होऊ शकते असा मी लिहिलेला अग्रलेख होता. पण भडकाऊ उद्या झाला आणि केस होईल म्हणून त्यांनी छापला नाही. आणि त्याच दिवशी झालं. मी त्यांना म्हटलं मी संदर्भ दिलेत ना, समजून घ्या. तर सांगण्याचा हेतू असा की पत्रकारिता आपल्याला आजच्या मीडियाला फार गोविंद पानसरेंचं प्रेम आहे. पानसरे, दाभोळकर किती कौतुक चालतं ना. पानसरे वाचलेत का? फुले शाहू आंबेडकर म्हणायचं, आपण वाचलेत का? किती पत्रकारांनी वाचले तो? जरा काय झालं की फुले शाहू आंबेडकर. परवा मी त्या एबीपी मागाला 1 तास मागे गेली. त्यानंतर त्या मुलांशी बोलताना मी त्यांना विचारलं, पण म्हटलं 1970 पूर्वी एक वर्तमानपत्र काढून दाखवा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा लिहिलं. नो. अचानक 1970 नंतर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा. पुढे फुले शाहू आंबेडकर हा विचार बाजूला राहिला आणि अजेंडा झाला. आणि मी नेहमी सांगतो, झाला म्हणजे काय, परवा ते तुमचे अमित शहा लोकसभेत बोलले आंबेडकर. त्यांचा हेतू काय होता तो बाजूला ठेवला. की जपमाल सारखं करू नका, हा विचार आहे, तो विचार ऐका, समजून घ्या. किती लोक समजून घेतात? अनेक वेळा आपण पाहतो की राजकारणी लोकांनाही बरीचशी माहिती जी मिळते ती वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या माध्यमातून. खरं म्हणजे आमदार म्हणून काम करत असताना तर मी पूर्ण वर्तमानपत्र, आणि आताही ती एक सवयच घालून घेतलेली आहे की रॅपिडली वर्तमानपत्र वाचायचं आणि संपादकीय पान असतं ते निश्चितपणे वाचायचं. ते पटो न पटो पण वाचायचं. आणि मला तर आमदारकीच्या काळामध्ये माझे सर्व विधानसभेमधले प्रश्न, विशेषतः लोकांच्या समस्या, ह्या पत्रकारांच्या माध्यमातूनच कळायच्या. आणि आताही राष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडतात, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, टेलिव्हिजन एक चांगलं माध्यम आहे, गुगल आहे, आता तर ChatGPT आहे, त्या माध्यमातून पेक्षाही विश्वासार्हतेने आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून निश्चितच वाचू शकतो आणि ते स्मरणात सुद्धा अतिशय चांगलं राहतं. आता बरीच चर्चा होते. आता कोणीतरी म्हटलं की अगोदर वर्तमानपत्र विकत घेतल्या जायचं, अगोदर छापल्या जायचं, नंतर विकल्या जायचं. आता विकल्या जातं आणि छापल्या जातं. पण एक काळ तर असा होता, मला आठवतं की 1975 मध्ये जे वर्तमानपत्राचं तोंडच दाबून ठेवलं गेलं. 1975 मध्ये मला आठवतं श्री गोयंकाजी इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते आणि त्यांनी अग्रलेखाचं पान कोरं ठेवलं, तरुण भारताचं सुद्धा पान कोरं होतं. आणि अशी अवस्था पत्रकारांनी अनुभवली आहे की संपूर्णतः आपल्यावर एवढं दडपण येऊ शकतं की कोणी बोलायचंच नाही, कोणी काही व्यक्तच व्हायचं नाही. आणि अशी सुद्धा अवस्था भारतातल्या, संपूर्ण अमरावतीतल्याच नाही, संपूर्ण भारतातल्या पत्रकारांवर येऊन सुद्धा पत्रकारिता तग धरली. आणि पत्रकार फिनिक्स सारखं ते पुनर्जीवित झाले. सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर लोकशाही अतिशय अखंडपणे आपल्या भारतामध्ये सुरू राहिली. आपल्याला ते आयुष्याच्या अखेरपर्यंत एक विद्यार्थी म्हणून राहण्याची गरज असते. आपले हेतू, आपल्या मनातले जे काही संकल्प असतील ते कधीच नेण्यासाठी. आणि ते शेवटी त्याचा जो इजी आहे नव्या भाषेत सांगायचं असेल तर तो सामान्य समाजातला शेवटचा माणूस, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, अंत्योदयाचा विचार म्हणतो, तो शेवटचा माणूस हा आपलं टार्गेट असलं पाहिजे. ज्या पत्रकाराच्या हृदयामध्ये ही तणाव नाही, ही करुणा नाही, ही कंपॅशन नाही आहे त्याच्या हृदयामध्ये, तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही. त्याला अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या माणसाबद्दलच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकाबद्दलच त्याला शेवटच्या माणसाबद्दलचीच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर कधी कधी
असे कार्यक्रम व्हायला लागतात की ज्याच्यामुळं प्रेरणा मिळते आणि लोक विशेषतः आपल्या भागामध्ये या क्षेत्रावरती म्हणजे माध्यमांच्या क्षेत्रावरती खूप काम करण्याची गरज आहे. आणि केवळ पुरस्कार म्हणून नव्हे, असा सभागृह भरलेल्या अवस्थेमध्ये आपण त्यांचे वर्कशॉप पण घेतले पाहिजे. त्यांना आपण आपल्याकडची इकॉनॉमी, आपल्याकडच्या नव्या जनरेशनच्या ॲस्पिरेशन्स, त्याचे मार्ग अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून मशीन लर्निंगपासून तर सगळ्या फील्ड्समधली माहिती त्या लोकांना देण्याची गरज आहे. कारण हे पोहोचायला खूप वेळ लागतो. जग 50 वर्ष 70 वर्ष जेव्हा पुढे गेलेलं असतं ना, तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचतं. मी अनिल भाऊला खास करून त्यांना धन्यवाद देईन. पुरस्कार म्हटलं का कधी कधी घबरावट येतं. मी त्यांना विचारलं किती वाटणार आहे, ते म्हणे 5 जणांना देतो. हा एक त्याच्यातला चांगला प्रकार आहे. नंतर जेवढी गर्दी असते तेवढे अर्धे पुरस्कारवाले देतो. पण आपण अतिशय योग्य माणसाला आणि ज्याची गरज आहे, खरं तर निवड चुकीची झाली का सगळं द्यायचं, आणि निवड चांगली झाली तर मग मात्र त्याचं नियोजन आणि त्याचं काम चांगलं होतं. त्याच्यात तुम्ही EVM मशीन वापरली नाही म्हणून ते अधिक चांगलं. 5-6 वर्ष अगोदर अनिल भाऊ माझ्याकडे एकदम मला नाव दरवर्षी काढायच्या यादीत आलं नाही. म्हटलं कहून आलं नाही, तर मलाही समजलं नाही. बरं, मी ज्याच्या ट्रॅक्टरवर कामाला आहे म्हणे भाऊ, त्याचं नाव आलं म्हणे मालकाचं, मला आलं नाही. निवड चुकली आणि घरकुल मालकाला गेलं. तुमच्या अजूनही लक्षात नाही. असा हा सगळ्या घोळातून तुम्ही खरं तर बाहेर निघाले आणि अतिशय चांगली, मला वाटते भाऊ तोरसेकरांचे मी बरेच लेख शेतकऱ्यांवर त्याच्यावर आपण बरेचदा मी वाचले. माने साहेब असेल, आणि मतभेदही नाही, मनभेद बी नाही. वाटलं मंडळाचा एखादा माणूस असेल पण ते पण तुम्ही ठेवलं नाही, तर आम्ही पार्टीवाले सगळे पार्टीशिवाय काही करतच नाही. तुम्ही योग्य बिलकुल सगळ्याला समान, आता समान आणि समानता, सर्व धर्म समभाव, आता हा विषय संपलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यात अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ असेल, तुमचं नाव अनिल अग्रवाल, अजून समजलं. आता राज ठाकरेंना मी हे पत्रिक पाठवून दिली. अरे काम किती निस्वार्थ आणि आम्ही पाहतो किती चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आजकाल तर धर्म आणि जातीच्या झेंड्यावर घोडे गध्याच्या स्पीडमध्ये धावायला लागतो. म्हणजे फक्त त्याच्यावर झेंडा लावायचा, आणि झेंडा लावला त्या घोड्याचं कधी गदवून काही सांगता येत नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही मराठी पत्रकाराचा अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वीकारलं, तरी आमच्यासाठी अतिशय, या मराठी मनासाठी खरं तर फार महत्त्वाचं आहे. मतविभागणी मनविभागणी न झालं तर मग अतिशय तो कार्याच्यामध्ये खोड होतं. आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये पत्रकारिता काय ताकद असतं मला माहीत आहे. माझ्यासारख्या बगर पक्षाच्या, बगर राजकीय आम्ही पाहतोय घराणेशाहीचे, आमचा बापदादा ग्रामपंचायतीची निवडणूक लढला नाही, इव्हन निवडणूक काय असतं ते पाहिलं नाही. पक्ष तर कोसं दूर होते, कोणत्याही अनिल भाऊ मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. आणि असा कुठलाही पाठिंबा न घेता, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप किंवा शिवसेनेचा पाठिंबा न घेता, माझा सर्व कार्यकर्ता
20 वर्ष आमदारकीच्या या सगळ्या याच्यामध्ये निवडून येतं, याचं मुख्य कारण म्हणजे पत्रकारिता आहे, पेपर आहे. तर आमच्या बातम्या येणं आजच्या काळात कठीण आहे हो. एवढी कठीण अवस्था आहे का एका संपादकानं असं म्हटलं आहे कि पहले पेपर छापता था बाद में बिकता था, अभी पहले पेपर बिकता है बाद में छापता है. या सगळ्या अशा विचित्र अवस्थेमध्ये, संभ्रमात असणाऱ्या व्यवस्थेमध्ये, ते काही पत्रकारीमध्येच नाही, सगळ्या याच्यामध्ये आहे. सभी सिस्टीम में वांधा, एका जिल्ह्यात वांधा थोडा आहे. सगळ्या व्यवस्थामध्ये असं सगळं बिघडलेल्या गणितामध्ये एक चांगली लेखणी करणाऱ्या पत्रकारांचा जेव्हा पुरस्कार दिला जाते ते फार महत्त्वाचं. अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित या अनुभव सोहळ्यास उपस्थित असलेले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बंधू आदरणीय अनिल अग्रवाल, कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय राज्यसभेचे खासदार आदरणीय बोंडे साहेब, हेमंतभाऊ काळवे आणि ज्यांचा एक भावपूर्ण सत्कार संपन्न झालेला आहे ते आदरणीय भाऊ तोडसेकर आणि तुमचे श्रीमंत मानेसाहेब, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, वेळ झाल्याबद्दल मी पहिल्यांदा माफी मागतो. विशेषतः अनुभव तुमची असो कामाने वेळ झाला तरी अनिल भाऊचा आग्रह होता याच तर मला उशिरा आल्याबद्दल सत्कार केला त्याबद्दल पुन्हा आभार व्यक्त करतो. असो पत्रकारितेच्या बाबतीत आपण सगळे पत्रकार सगळे त्याबाबत बोलणं जास्त होणार नाही, उचित होणार नाही, परंतु मी या निमित्तानं भाऊंचा जीवनगौरव पुरस्कार आणि श्रीमंत बाणेसाहेबांना राज्यस्तरीय पुरस्कार दिल्याबद्दल हे पत्रकार संघाचा खरोखर आभार व्यक्त करतो. एक चांगलं लेखन भाऊच्या माध्यमातून होत असते, जे स्पष्ट होतात आणि स्पष्टपणे भाऊ लिहितात आणि तेवढाच प्रहार करतात. आमचे अमरावतीचे दिलीप उत्सव ही भाऊ असतो, ही सगळी मंडळी स्पष्टपणा त्यांच्यात लिहिण्यात असते आणि त्यांचा तुम्ही गौरव केला, जीवनगौरव पुरस्कार दिला, त्याबद्दल आभार मानतो. पुरस्कार वितरण समारोह में प्रास्ताविक जिला मराठी पत्रकार संघ के महासचिव प्रफुल्ल घावले, संचालन एडवोकेट प्राजक्ता मंगेश राउत व आभार प्रदर्शन गौरव इंगले ने किया. वही अतिथि स्वागत का जिम्मा अरुण तिवारी, विजय ओडे, संजय शेंडे, डॉक्टर चंदू सोजतिया, अनुप गाडगे, त्रिदीप वानखड़े, उल्लास मराठे, प्राध्यापक लोबस घड़ेकर, सुनील केणी, मंगेश तायडे, प्रणय निर्वाण, संजय बनारसे व मनोहर परिमल ने संभाला. इस समारोह में अमरावती शहर सहित जिले के सभी तहसील क्षेत्रों से जिला मराठी पत्रकार संघ के पदाधिकारियों व सदस्यों सहित जिले से प्रकाशित होने वाले दैनिकों, साप्ताहिकों के संपादकों सहित प्रादेशिक व राज्य स्तरीय अखबारों के जिला प्रतिनिधियों, पत्रकारों, छायाचित्रकारों तथा इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनलों के जिला प्रतिनिधि व संवाददाताओं के साथ ही विविध क्षेत्रों से वास्ता रखने वाले गणमान्यों की उल्लेखनीय उपस्थिति रही. भाऊ विसरले का माझं नाव अग्रवाल. 2 तास आम्ही आंतरराष्ट्रीय विषयापासून तर जिल्ह्यापर्यंत प्रत्येक विषयावर बोललो, पण हा अग्रवाल नाव पिक्चर सोडत नाही. आता एक अर्ज मोदी साहेबांना तुमच्या माध्यमाने पाठवतो, जर नाव बदलण्याची एखादी स्कीम आणता येईल तर मी पण बोंडे होऊन जातो आणि ही स्कीम आणली तर मी आयुष्यभर भाजपला मतदान करेल याची पण आम्ही हा नावच पिक्चर सोडत नाही. जेव्हा मी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळेस रणजित पाटील बहुतेक मी पहिल्यांदा जेव्हा अध्यक्ष झालो, रणजित पाटील हे मंत्री होते, आनंदराव अडसूळ हे अडसूळ होते खासदार, अडसूळच खासदार होते आणि आमची पूर्ण जलेबी पार्टी घरी होती पूर्ण कार्यकारिणीची आणि योगायोगाने त्यांचा फोन आला, तुम्ही कुठे आहेत, तुमचं अभिनंदन करायचं आहे. ते अभिनंदन करायसाठी आले आणि ज्या अडसूळ साहेबांसोबत मी 1990 पासून शिवसैनिक असताना मराठीत बोलायचो, मराठीत खायचो, मराठी सगळं करायचो, त्यानंतर उतरल्याबरोबर सांगितलं, हो अग्रवाल आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष. म्हटलं काय करावं, लोक पळा.
आणि या सगळ्या मराठी माझ्या मित्रांना नेहमी सांगतो, अहो दुसरं अध्यक्ष करा. आता कुठे आमचे शेंडे गुरुजी तिथे आहे. आता ही जेव्हा निवडणूक लागली तर सगळ्यात पहिला फोन त्यांना केला, म्हणजे तुम्ही व्हावं अध्यक्ष. अरे नाही म्हणजे अध्यक्ष तुम्हीच पाहिजे. 5-7 लोकांना फोन केला. अनिल भाऊ ते मुख्य कार्यकारिणी आहे, त्रिदीप आहे, चंद्रभाऊ आहे, बिजू होळे आहे, आमचं प्रफुल्ल आहे, संजू मनालसे आहे, मंगेश ताडे आहे, सगळ्यांना फोन केला. आता म्हटलं बदला हो, मी अग्रवाल आहे. नाही म्हणजे अग्रवाल आहे पण आमचे अध्यक्ष आहे, तुम्हीच अध्यक्ष पाहिजे. बच्चू भाऊंना माहिती आहे मी 8 वर्षापासून अध्यक्ष आहे, पण भाषणामध्ये काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं ते बोलून जातात आणि आम्ही अग्रवाल असल्यामुळे आम्हाला हे सगळं सहन करावं लागतं. आता हे निकमांच्या पुस्तकाचं विमोचन होतं, माझी सिव्हिल सर्जन काय भाऊ काय त्यांच्या पुस्तकाचं काय ती विसरलो मी नाव, कादंबरी. ज्वालाग्नी क्रोधाग्नीमध्ये असंच पूर्ण मंच बसलं होतं. आणि निकमांचं माझ्यावर विशेष प्रेम, त्यांना माहिती मी आतमधून काय आहे म्हणून. त्यांच्यासोबत पण मी मराठी जगलो, बोललो, सगळं केलं. तर त्यांनी मला बोलवलं आणि मी बाजूला बसलो असताना जे मराठी साहित्यिक श्रीमंत बौद्धिक साहित्यिक होते ते म्हणा अग्रवाल बसलाय बाजूला काय ते असे निग्लेक्ट करे. मग माझी पाळी आली, ही प्राजक्ता तिथेच मला भेटली, तिथे ही संचालन करत होती. तिथूनच मी प्राजक्ताला या कार्यक्रमासाठी संचालनासाठी बोलवलं. मग मी सुरू झालो तर ते उठून असे पाय, हा अग्रवालच आहे का नाही, हा अग्रवालच आहे का नाही. आणि मी भाषण दिल्याबरोबर बच्चू भाऊ जसे निघाले तसे निघून गेले. मी जेव्हा खाली निघालो तर 3 वयस्क माणसं, एकदम वयोवृद्ध माणसं खाली माझ्या, अहो म्हणजे आम्हाला माफ करा. म्हटलं कशासाठी? अहो आम्ही तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला होता. म्हटलं काय, मी काही चुकीचा माणूस आहे काही केलं का? नाही तुम्ही मारवाडी अग्रवाल आणि तुम्ही काय बोलाल, ते पुस्तकचं विमोचन आहे याच्यामध्ये तुम्ही काय बोलाल, त्याच्यातली ज्वालाग्नी याच्यावर काय बोलाल, तुम्ही अध्यक्ष बाजूला बसले होते, आम्ही तुमच्या भाषणाला सिरियसच निघून जावं. मग तुम्ही आले, मग तुम्ही चौके छक्के 2-1 सगळं मारून मग जेव्हा निघालो श्रीमंत भाऊ शेवटपर्यंत सोडायला तिथपर्यंत आले. म्हणून हा विषय माझा पिच्छा सोडत नाही. याच्यासाठी पुन्हा तुम्हाला विनंती करतो अनिल भाऊ, एक काहीतरी नियम आणावं. आणि मी नाव विचार करून ठेवला आहे, अनिल बोंडे करा, अनिल कडू करा, अनिल काळमे करा, अनिल माने करा, काही करा, अनिल वानखडे करा, सगळं करते आपल्याला. आणि याच्यासाठी मी अख्ख्या माझ्या परिवाराला पण मी तयार केला आहे. माझा मुलगा म्हणते हो पप्पा ये और अच्छा हो जाए ना, असं जर झालं तर चांगलं होईल म्हणे. हा आजचा विषय नव्हता. असो, जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याला, आजच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्टार त्यांना आपण म्हणू, असे माझे पण मार्गदर्शक म्हणून आपण ज्यांना मी फॉलो करतो आणि ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं, असे यूट्यूब स्टार, अनिल भाऊंनी त्यांना यूट्यूब स्टार सांगितलं आहे बोलले साहेबांनी, असे भाऊ तोरसेकर मंचावर उपस्थित आला. बच्चू भाऊंनी सांगितलं का आम्ही मंडल परिवारामधून कोणीच नाही घेतला, पण शेवटी आहे तो मारवाडी. मंडल मधला प्रत्यक्ष नाही घेतला पण अप्रत्यक्षपणे हे मंडल परिवारातलेच आहे श्रीमंत भाऊ माने. आणि यांचं आणि वहिनींचं जेव्हा लग्न लावलं तर माझ्या मोठ्या बंधूंनी लावलं होतं राजधानीमध्ये 1991 मध्ये. आणि पहिला हा पुरस्कार होता. म्हटलं मंडल परिवारामधून कोणी घेतला आपण तर लोक बोटं ठेवेल, पण आहे मारवाडी. म्हटलं आपण मंडल परिवारातला एकाला घुसवला पाहिजे. मग हळूच श्रीमंत भाऊंना घुसून दिला. आणि प्रसिद्ध वृत्तपत्राचे विदर्भ आवृत्तीचे संपादक माझे मित्र श्रीमंत भाऊ माने, आता प्रोटोकॉलमुळे त्यांना भाऊ म्हणणे आवश्यक आहे, असे श्रीमंत भाऊ माने मंचावर उपस्थित राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे, लोकसभेचे खासदार बळवंतजी वानखडे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अचलपूरचे आमदार बच्चूभाऊ, माजी आमदार बच्चूभाऊ कडू, आणि ज्यांच्या नावानं आपण राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार दिला दादासाहेब काळमे, त्यांचे सुपुत्र हेमंतजी काळमे आमचे मित्र, आणि ज्यांना विभागस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा सौ गीता तिवारी, जिल्हास्तरीय पुरस्कार ज्यांना प्राप्त झालं असं सुरेंद्रजी चापोरकर आणि मंगेश भुजबळ,
आणि सभागृहात उपस्थित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सर्व तालुक्यातून आलेले पदाधिकारी, तिथले सदस्य, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, चिखलदरा, धामणगाव, चांदूर रेल्वे, तिवसा या सर्व तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि आमचे सदस्य मित्र आणि सभागृहात उपस्थित राजकीय पुढारी, विविध संस्थेचे PRO आणि जे फक्त भाऊ तोरसेकरांना ऐकायला आलेले आहे असे भाऊ तोरसेकरांचे फॉलोअर, तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. वास्तविक जिल्हा मराठी पत्रकार संघाने हा जेव्हा उपक्रम म्हणा किंवा याचा विचार केला, याच्या मागची याच्या मागचं एक कारण होतं. जेव्हा मी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला 2 टर्म काम केलं तेव्हा पाहिलं की विदर्भाबद्दल खूप काही बोललं जाते, पण राज्यस्तरीय कोणताही उपक्रम म्हणा किंवा राज्यस्तरीय कोणतीही योजना म्हणा किंवा कोणतीही घोषणा म्हणा त्याची सुरुवात मुंबईतून होते, पुण्याहून होते, नागपूरमधनंही होत नाही. तर आम्ही विचार केला की आपण फक्त इथे जिल्हास्तरीय का राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले पाहिजे आणि याच्यासाठी आपण महाराष्ट्रात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार आणि राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार याची सुरुवात केली आहे. आणि ह्या सुरुवातीच्या पहिल्या वर्षी ह्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहेत. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण आपलं स्वतःचं अभिनंदन करावं आणि सत्कार मूर्तीसाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्या बसल्या ठिकाणी उपस्थित राहून उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन, जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्व, आणि ज्यांनी या सगळ्या पुरस्कारासाठी सहयोग केलं असं दैनिक मतदार परिवार, आमचे दिलीप भाऊ एडतकर, आमचा अक्षय एडतकर, दैनिक जनमाध्यम परिवार म्हणजे प्रदीप भाऊ देशपांडे आणि देशपांडे परिवार यांचा आभार व्यक्त करतो. ह्या व्यतिरिक्त राहुल गळपाले, राहुलनी मोठ्या मनानं दैनिक सकाळचे महाराष्ट्राचे ब्युरो चीफ राहुल गळपाले यांनी मागच्या वर्षी मोठ्या मनानं तो पुरस्कार घोषित केला होता. राहुल गळपालेच्या परिवारातर्फे इथे मदत मिळाली, त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आता बच्चू भाऊ बोलून गेले, शेवटी बघा आहे मारवाडीच नाही आणि सांगितलेल्या गोष्टीला कॅश करायचं ते पूर्णपणे माहीत आहे. आपण बच्चू कडूंच्या नावानं, बच्चू भाऊ कडूंच्या स्वर्गीय आईच्या नावानं पुढच्या वर्षी त्यांच्याशी मी कानात बोललो. म्हटलं किती देऊन आले? म्हणे 21. म्हटलं 31. म्हणे डन. तर 31,000चा पुरस्कार पुढच्या वर्षीपासून एक आणखी पुरस्कार स्पेशल इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत मी चर्चा केली. इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी एक पुरस्कार पुढच्या वर्षीपासून. आणि ह्या मी हमी देतो मित्र, आता माझ्याकडनं हमी देतो, याच्यानंतर जी काही बॉडी निवडून येईल त्या बॉडीकडनं मी हमी तुम्हाला देतो. अध्यक्ष मी नाही, उद्या कोणी दुसरा राहील. या पुरस्कार वितरण सोहळ्याचा वैभव आपण दरवर्षी वाढवत राहू आणि याला पुढच्या वर्षी प्रयत्न राहील तर सांस्कृतिक भवनात कसा आपल्याला नेता येईल हा कार्यक्रम सोहळा आपण सांस्कृतिक भवनात नेण्याचा याचा प्रयत्न करू. मी पुनश्च आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. माझे शब्द